नमस्कार, माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेपूची पातळ भाजी. त्यासाठी आपण 1 पाव शेपू घेतलेली आहे, स्वच्छ धुवून. सुरुवात करायची आहे. प्रथम आपण कढईमध्ये 3 चम्मच तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आहे. अगदी चिमूटभर आपण हिंग ॲड करणार आहोत. 5-6 लसूण पाकळ्या अगदी बारीक करून आपण ॲड केलेल्या आहे आणि 5-6 हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक करून ॲड करायचे आहे. सर्व मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर 5-6 कढीपत्त्याची पानं ॲड करायची आहे आणि अर्धा चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. स्वच्छ धुतलेली बारीक चिरून आपण शेपूची भाजी ॲड केलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिठामुळं भाजीला पाणी सुटतं. आपण झाकण ठेवून मिठाच्या पाण्यामध्येच 5 मिनिट भाजी शिजवून घेणार आहोत. भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. थोडं पाणी घालून त्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. ते आपण शेपूच्या भाजीमध्ये 5 मिनिटानंतर भाजी शिजल्यावर ॲड करणार आहोत. भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये शेंगदाण्याचे वाटण आपण ॲड करूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे. मी जवळजवळ 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून आपण पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिट शिजून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया आणि सर्व करण्यासाठी भाजी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.